विद्यार्थी मित्र बघा, तर या लेक्चर मध्ये आपण ट्रिगोनोमेट्रीची जी काही थेअरी पाहिली त्यावर आधारित आपण बेसिक प्रॉब्लेम्स पाहणार आहोत. पहिला प्रॉब्लेम काय आहे, इफ साइन थीटा इज इक्वल टू 4/5 देन फाइंड कॉस थीटा. विद्यार्थी मित्र प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा बघा, की तुम्हाला व्हॅल्यू कसली प्रोव्हाइड केले की साइन थीटा इज इक्वल टू 4/5. हे तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये काय केलेलं आहे, प्रॉब्लेम मध्ये दिलेलं आहे. मग आता कसं होणार मला सांगा, की साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू व्हॅल्यू किती आहे 1. मग साइन थीटाची व्हॅल्यू किती आहे 4/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. मग हे किती होणार 16/25 प्लस हे किती होणार आहे कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. म्हणजे हे किती होणार कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस 16/25. म्हणजे किती होणार, सो कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 25 मायनस 16/25. सो हे किती होणार कॉस थीटा इज इक्वल टू 9/25. म्हणजे कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 9/25. सो कॉस थीटा इज इक्वल टू 3/5 आलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. विद्यार्थी मित्र, आता आपण काय करणार की दोन दोन प्रॉब्लेम आपण एका व्हिडिओच्या माध्यमामधून घेणार आहोत. त्यानंतर बघा आपला दुसरा प्रॉब्लेम काय आहे, इफ क्वेश्चन नंबर 2 काय आपला, इफ साइन थीटा इज इक्वल टू 1/2 देन फाइंड कोसेक थीटा. सो काय होणार बघा, तो सोल्युशन आहे. सोल्युशन काय आहे, साइन थीटा इज इक्वल टू 1/2. हे तुम्हाला काय केलेलं आहे, दिलेलं आहे. मग साइन थीटाचा फॉर्म्युला काय, साइन थीटा इज इक्वल टू 1 कोसेक थीटा. मग साइन थीटाची व्हॅल्यू किती आहे 1/2 इज इक्वल टू 1 कोसेक थीटा. सो कोसेक थीटा इज इक्वल टू 2/1. म्हणजेच कोसेक थीटा इज इक्वल टू आन्सर किती येईल 2. तर विद्यार्थी मित्र बघा की या लेक्चर मध्ये मी इथेच थांबतो. याच्या पुढील लेक्चर मध्ये मी नेक्स्ट पार्ट कव्हर करणार आहे.